पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना पायपीट करावी लागते। भावली धरणातून 16 कोटी रुपये खर्चून इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली। मात्र तरीही इगतपुरी शहरात आठवड्यातून फक्त 3 दिवस पाणी पुरवठा केला जातो। इगतपुरी नगर परिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातुरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ झाप या भागात 200 ते 250 ग्रामस्थांची वस्ती आहे। मात्र या आदिवासी बांधवांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। वाडीपासून 2 किलोमीटर एक पाण्याचा झरा आहे। या झऱ्याचं पाणी आणण्यासाठी रस्ता नसलेल्या निसरड्या वाटेने जावं लागतं। डोंगर दऱ्यातून एका हातात लहान लेकराला धरत आदिवासी महिलांना पायपीट करावी लागते। या वाटेने जाताना थोडा तरी अंदाज चुकला तर थेट दरीत कोसळण्याची शक्यता आहे। तसेच पाणी आणायला जाताना जंगली प्राण्यांचाही धोका असतो। इगतपुर तालुक्यात मध्ये जे पाणी डोळ्यांना दिसतंय तर ते इथल्या आदिवासींना प्यायला मिळत नाही। आज इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे। अक्षरशः तुम्ही बघितलं या डोंगर दऱ्यामध्ये ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर माझ्या आदिवासी भगिनींना इतक्या लांब 2-3 किलोमीटर पायी यावं लागतं। त्यातून पाणी घ्यावं लागतं। शेजारी वाघ फिरत असतो तरी वाघाने जर एखाद्या व्यक्तीवरती हल्ला केला त्याला जबाबदार कोण राहील? आज नगर परिषदेला एवढा करोड रुपये निधी पडलेला आहे। आज नगर परिषदेच्या माध्यमातून हवेला जेवढे हॉटेल आहेत, कंपन्या आहेत, त्यांना पाणी दिलं जातंय आणि तिथून फक्त अर्धा किलोमीटर नगर परिषदेपासून जे लोक राहतात आदिवासी लोक त्यांना पाणी नाही दिलं जात। हा किती भेदभाव आहे। त्यामुळे नगर परिषद ही झोपलेली प्रशासन आहे। प्रशासनावरती माझा गंभीर आरोप आहे। हे आदिवासीच्या नावाखाली आलेला जो पैसा आहे यांनी त्यांच्या नावावरचा पैसा खाल्लेला आहे। याची चौकशी व्हावी आणि लवकर जर आदिवासींना पाणी नाही मिळालं लवकरच मुंबईला जाणारं पाणी आम्ही लवकरच बंद करू। आधी या स्थानिक आदिवासींना पाणी द्या, नंतर मुंबईला पाणी द्या। आज निवडणुकीचं वारं फिरलंय, कोणता लोकप्रतिनिधी आदिवासींना डुंकून पाहत नाही। जो तो त्याच्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये उभा आहे, जो तो त्याच्या प्रचारात मग्न आहे, जो तो आपल्याला तिकीट कसं मिळेल याच्या शक्ती प्रदर्शनामध्ये मग्न आहे। परंतु माझा जो आदिवासी मतदार आहे, खरा जो मतदार राजा आहे, जी जनता आहे, त्यांच्याकडेच कोणी बघत नाही। आज जो पण लोकसभेला जो बी आमदार खासदार जो बी प्रतिनिधी उभा असेल त्याला ही आदिवासी जनता त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही। इगतपुरीतील हाकेच्या अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा तळेगाव डॅम आहे। या डॅममधून महामार्गावर असलेल्या अनेक 5 स्टार हॉटेल व रिसॉर्ट यांना 24 तास पाणी पुरवठा केला जातो। मात्र या आदिवासी महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। प्रत्येक निवडणुकीत या ग्रामस्थांना पाणी पुरवठा संदर्भात आश्वासन देण्यात येतं, पण निवडणूक आली की ते आश्वासन हवेत विरलं जातं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।